मित्रांनो नमस्कार. मी वैद्य रुपेश साळुंखे, अतिवर्त मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद सेंटर टिळकवाडी बेळगाव मधून, आणि तुम्हा सर्वांचं तरुण भारत न्यूज डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. तर आपण या प्लॅटफॉर्मवरती एक नवीन सदर घेऊन येत आहोत आणि त्या सदराचं नाव आहे तुम्हाला माहिती आहे का. आणि या सदराच्या पाठीमागचा उद्देश एकच, आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार. तर आयुर्वेदामधील जे मूलभूत सिद्धांत असतात, ज्या मूलभूत संकल्पना असतात, वेगवेगळे आजार असतात, त्या आजारांची वेगवेगळी कारणं असतात, त्या कारणानुसार आपल्याला व्यवहारामध्ये प्रॅक्टिसमध्ये लक्षणं पाहायला मिळतात आणि त्या लक्षणांसाठी सामान्य औषधं कोणती, प्रभावी आयुर्वेदिक उपचार कोणते, घरगुती उपाय कोणते, पंचकर्म कोणती घ्यावीत, त्याच्यानंतर पंचकर्मातल्या विविध संकल्पना कोणत्या आहेत, त्यांचे परिणाम, दुष्परिणाम, समज, गैरसमज त्यांच्याविषयी असलेले. त्यासोबत मर्मचिकित्सा सध्या जास्त प्रचलित होत चाललेली चिकित्सा प्रणाली आहे. त्याच्यासोबत योग थेरपी ही सुद्धा अतिशय प्रचलित संकल्पना सध्या होतीये. तर अशा आयुर्वेदातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी ही मालिका असेल. हे चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब केलं असेल, नसेल तर करत तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचू देत, जेणेकरून आयुर्वेदातील वेगवेगळ्या विषयांवरची सांगोपांग माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर हा आजचा आपला पहिला एपिसोड आहे आणि या एपिसोडमध्ये सुरुवातच आपण उन्हाळ्यापासून करतोय. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि साधारण एप्रिल ते मे पर्यंत उन्हाळ्याची झळ वाढत जाते. उष्माघाताचे रुग्ण जास्त पाहायला मिळतात. तर लक्षात ठेवा, जे लोक साधारण 5 ते 7 तासांपेक्षा जास्त वेळ उन्हामध्ये काम करत असतात, तर अशा लोकांना हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक किंवा उष्माघात होऊ शकतो. आणि मित्रांनो, जर हे टाळायचं असेल तर पुरेसं पाणी प्यात. घामावाटे पाणी कमी होत असतं. परिणामी वाळणे सिद्ध केलेलं पाणी आहे ते सगळ्यात उत्तम. खरं तर ताजं ताक आहे, नारळाचं पाणी, लिंबू पाणी किंवा आवळ्यांची सरबत मिळतात आज बाजारात, कोकम सरबत आहे, तर याच्यामुळे शरीरातली उष्णता सुद्धा कमी होते. आयुर्वेदामध्ये एक मंथ कल्पना आहे आणि त्या मंथ कल्पनेमुळे लगेच तरतरी येते. खरं तर थकवा कमी होतो, हृदयाला चांगली उत्तेजना मिळते मंथ कल्पना केल्यामुळे, आणि इलेक्ट्रोलाइट्स जे इम्बॅलन्स असतात ते सुद्धा करेक्ट होतात मंथ कल्पनेमुळे. तर त्यातली सर्वात उत्तम आणि अतिशय महत्वाची मंथ कल्पना म्हणजे खर्जुरादी मंथ, की जी याच्यामध्ये खजूर असतात, डाळिंब असतात, आवळे असतात, द्राक्ष असतात, चिंच असते, साखर असते, चवीपुरतं मीठ घातलं जातं. तर अशा वेगवेगळ्या पदार्थांपासून ज्याला खर्जुरादी मंथ आपण रुग्णाला देतो ना, तर लगेच थकवा कमी होतो, चक्कर कमी होते, अशक्तपणा कमी होतो. इव्हन खर्जुरादी मंथ जर तुम्ही दिलात ना, तर सलाईन लावायची सुद्धा गरज नसते. कुठल्याही रुग्णाला तुम्ही देऊ शकता. तसाच एक शर्करादी मंथ की ज्याच्यामध्ये साखर घातली जाते, कापूर असतो, मीठ असतं, आणि अशा शर्करादी मंथामुळे लगेच चक्कर कमी होते. खरं तर तसाच एक अतिशय बहुउपयोगी म्हणजे चंदनादी मंथ, की ज्यामध्ये चंदन असतं, वाळा असतो, वेलदोडे असतात. आणि चंदनादी मंथ घेतल्यानंतर डोळ्यांचा दाह कमी होतो, हातापायांची जळजळ कमी होते, चक्कर कमी होते. ज्यांचा वारंवार गुन्हा फुटत असतो, उन्हाळे लागले की हळूहळू उष्णता वाढत जाते आणि त्याचा परिणाम नाकातील रक्तवाहिन्यांमधून रक्त यायला लागतं, त्याला आपण गुन्हा फुटणं म्हणतो मराठीमध्ये. आणि ज्याला अशी प्रवृत्ती दिसते, लहान मुलांमध्ये जास्त प्रभावी दिसतो असला प्रकार, तर त्याच्यासाठी चंदनादी मंथ किंवा दुर्वादी मंथ, म्हणजे दुर्वा घ्यायच्या, दुर्वापासून सुद्धा असाच मंथ बनवला जातो, तो सुद्धा उपयोगी असतो. तर वेगवेगळ्या फळांच्या रसांपासून मंथ बनवले जातात, सातूपासून मंथ बनवले जातात, मसुराच्या डाळीपासून सुद्धा मंथ बनवले जातात. अशा पद्धतीनं माडगं आहे की जे आपण दैनंदिन खाद्यपदार्थांमध्ये घेतलं जातं, किंवा कण्या केल्या जातात, किंवा आंबील केलं जातं, किंवा आंब्याचं पण आहे. तर असे वेगवेगळे पदार्थ असतात की जर तुम्ही हे पदार्थ रोजच्या व्यवस्थित भोजनात ठेवलेत तर मग नक्कीच उष्माघाताचा त्रास तुम्हाला नाही होणार.